सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या जनतेला आधार देण्यासाठी राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली। याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्तालयात बैठक घेण्यात आली। या बैठकीला राज्याच्या आपत्कालीन विभागाचे संचालक सुहास दिवसे आणि विभागीय आयुक्त उमाकांत दांगट उपस्थित होते। 1 ऑगस्टला कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असून टी डॉपलर रडार औरंगाबादमध्ये 2 जागांवर बसवलं जाणार आहे। या डॉपलरमुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची निश्चित वेळ समजणार आहे। येत्या 8 दिवसात ही यंत्रणा सुरू होणार आहे। एका रडारची क्षमता 400 किलोमीटर इतक्या रेंजची असणार आहे। पाऊस म्हणजे ज्याला आपण क्लाउड सीडिंग म्हणतो, हा प्रकल्प मराठवाड्यामध्ये आणि विशेष म्हणजे औरंगाबाद हे केंद्रबिंदू धरून या ठिकाणी आपण सुरू करत आहोत। ही मराठवाड्यातील आणि सर्वच पर्जन्य छायेत येणाऱ्या भागासाठी अत्यंत दिलासा देणारी अशी बाब आहे। औरंगाबाद हे मध्यावधी पडतं। औरंगाबादपासून जवळजवळ 300-400 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपण ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो। यासाठी आपण पहिल्यांदा एक सीड बँड डॉपलर रडारचा वापर करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।